म्हणजेच आपल्याला y2 काय मिळालेला आहे, m इंटू m मायनस 1 इंटू इथं a आहे, इथं a इंटू a होतील a स्क्वेअर इंटू ax प्लस b रेज टू m मायनस 2. आता इथं पहा y1 आलेलं आहे m इंटू a इंटू दिस, y2 आलेला आहे m इंटू m मायनस 1 इंटू a स्क्वेअर इंटू दिस. म्हणून डायरेक्ट आपण y3 सांगू शकता, बरोबर आहे. y3 इक्वल टू m इंटू m मायनस 1 इंटू m मायनस 2 इंटू a क्यूब इंटू ax प्लस b रेज टू m मायनस 3. हे झाला y3. मग ह्याच्यावरून आपण जनरलाइज रिझल्ट सांगू शकता. सांगा बरं. हेन्स इन जनरल yn इक्वल टू सांगा, बरोबर आहे, m मायनस 1 m मायनस 2 अप टू m मायनस, बरोबर आहे, n प्लस 1 इंटू a रेज टू n इंटू ax प्लस b रेज टू m मायनस n. ओके, याला आपण म्हणूया इक्वेशन 1. नाव आता पहिल्यांदा आपण काय करूयात, हाच रिझल्ट जो आहे, हा जो कॉन्स्टंट आहे मल्टिप्लाय, तो आपण एका फॉर्म मध्ये मांडून ठेवूया. आता तो कसा आणखी मांडू शकतो आपण, दाखवा. yn इक्वल, कारण m हा आपण काय मांडलेला आहे, पॉझिटिव्ह इंटिजर विच इज ग्रेटर दॅन n. तर इथं हा जो कॉन्स्टंट आहे, हाच कॉन्स्टंट आपण ह्या प्रकारे मांडून घेऊया. m इंटू m मायनस 1 इंटू m मायनस 2 अप टू m मायनस n प्लस 1. हे झाले ह्या टर्म. आता ह्यात आपण काही टर्मनी मल्टिप्लाय करून घेऊया. m मायनस n इंटू m मायनस n मायनस 1, तीच टर्म आपल्याला कशी लिहिता येईल, m मायनस n मायनस 1 अप टू 3 इंटू 2 इंटू 1. आता ह्या टर्म आपण मल्टिप्लाय केलेल्या आहेत न्यूमरेटरला, तर आपल्याला काय करावं लागेल, त्याच टर्मनी आपल्याला डिवाइड करावं लागेल. m मायनस n m मायनस n मायनस 1 अप टू 3 इंटू 2 इंटू 1. म्हणजे इथं ही टर्म ह्या प्रकारे आपण मांडून घेतलेली आहे आणि ह्या पुढच्या टर्म आहे तशाच a रेज टू n इंटू ax प्लस b रेज टू m मायनस n. ओके, नाउ दिस yn इज ऑल्सो रिटन ॲज, आता इथं पहा हा जो न्यूमरेटर आहे, हा न्यूमरेटर म्हणजेच काय येईल, m फॅक्टोरियल. तसंच हा डिनॉमिनेटर जो आहे, तो डिनॉमिनेटर विच इज रिटन ॲज m मायनस n फॅक्टोरियल. ओके, इंटू a रेज टू n इंटू ax प्लस b रेज टू m मायनस n. मीन्स here yn इक्वल टू, yn म्हणजेच काय होतं आपलं, nth डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. कशाचा nth डेरिव्हेटिव्ह, ax प्लस b रेज टू m चा nth डेरिव्हेटिव्ह काय आलेला आहे, m फॅक्टोरियल अपॉन m मायनस n फॅक्टोरियल इंटू a रेज टू n इंटू ax प्लस b रेज टू m मायनस n. ओके, हा झाला आपला एक nth डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठीचा स्टँडर्ड रिझल्ट. नाउ वी सी सम corollaries. For this, corollary first. For this, put m equal to minus 1 in equation 1. करा, जिथं जिथं तुम्हाला m दिसतंय त्या त्या ठिकाणी m ची व्हॅल्यू आपल्याला काय ठेवायची आहे, -1. वी गेट yn. yn म्हणजे काय होतं आपलं, nth डेरिव्हेटिव्ह ऑफ ax प्लस b रेज टू मायनस m आहे, m च्या ठिकाणी आपण ठेवतोय -1, म्हणून ax प्लस b रेज टू -1 विच इज इक्वल टू, आता इथं पहा ज्या ज्या ठिकाणी m दिसतंय तिथं तुम्हाला ठेवायचं आहे
काय, एमची व्हॅल्यू -1, म्हणजे हे येईल -1 इंटू here -1 -1 म्हणजे होतील -2 देन -3 अप टू इथं काय येईल -1 -n प्लस 1, 1 ला 1 कॅन्सल होऊन शिल्लक राहतील इथं फक्त -n. ओके, इंटू a⁻n इंटू ax प्लस b रेज टू -1 -n. ठीक आहे. ओके, विच इज इक्वल टू, आता इथं पहा ह्या एकूण n टर्म्स आहेत आणि ह्या प्रत्येक टर्म मध्ये मायनस आहे, मल्टिप्लाय आहे, ते आपण सगळे -1 एकत्र घेऊयात म्हणजे होईल -1/n. आणि इथं शिल्लक राहील 1 इंटू 2 अप टू n इंटू a⁻n इंटू, आता हीच टर्म आपल्याला कशी लिहिता येईल आणखी 1 अपॉन ax प्लस b रेज टू n प्लस 1. ओके, जी निगेटिव्ह पॉवर आहे ती खाली घेतल्यानंतर म्हणजे डिनॉमिनेटरला घेतल्यानंतर पॉझिटिव्ह होईल. ओके, विच इज इक्वल टू, हीच टर्म आणखी आपल्याला कशी लिहिता येईल, हे -1/n, हे म्हणजेच काय 1 इंटू 2 इंटू 3 अप टू n म्हणजेच n फॅक्टोरियल इंटू a⁻n आणि ही डिनॉमिनेटरला लिहिलात आपण तर ax प्लस b रेज टू n प्लस 1. ओके, आणि हे म्हणजेच काय आलेलं आहे आपलं d⁻n बाय dx⁻n ऑफ, हीच टर्म आपल्याला अशी लिहिता येईल 1 अपॉन ax प्लस b, म्हणजेच 1 अपॉन ax प्लस b चा nth डेरिव्हेटिव्ह हा आपण ह्या फॉर्म्युलाचा वापर करून काढू शकतो. आणि तो फॉर्म्युला काय आहे -1/n n फॅक्टोरियल a⁻n अपॉन ax प्लस b⁻n प्लस 1. हा आपल्याला दुसरा फॉर्म्युला मिळालेला आहे nth डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठीचा. ओके, नाउ वी सी second corollary. Consider y equal to log of ax plus b. Log of ax plus b. We find the derivative of this logarithmic function. ठीक है? For this, first we take first derivative of this function and then apply this formula. We get y1 equal to, सांगा log of ax plus b चा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे log x चा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन x, त्याप्रमाणेच log of ax plus b चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 अपॉन ax plus b. ओके, आणि ह्याला आपण x मानलं होतं म्हणून ह्याचा डेरिव्हेटिव्ह इंटू a, म्हणजेच y1 आपल्याला काय मिळालेलं आहे a अपॉन ax प्लस b. आता आपल्याला काढायचं आहे nth डेरिव्हेटिव्ह. आता इथं ऑलरेडी एक डेरिव्हेटिव्ह आलेला आहे, आपल्याला आणखी nth डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी किती काढावे लागतील n-1 डेरिव्हेटिव्ह. आणि n-1 डेरिव्हेटिव्ह आपण ह्या फॉर्म्युलाचा वापर करून काढू शकतो. आणि अप्लाइंग दिस फॉर्म्युला वी गेट yn इक्वल टू yn म्हणजेच nth डेरिव्हेटिव्ह ऑफ log of ax plus b which is equal to, हे a कॉन्स्टंट तसंच राहील, डेरिव्हेटिव्ह कशाचा येईल ह्याचा, परंतु किती डेरिव्हेटिव्ह घेतो आपण n-1 डेरिव्हेटिव्ह कशाचा 1 अपॉन ax plus b. आणि ह्याचा n-1 डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपल्याला ह्या फॉर्म्युलाचा वापर करून काढायचा आहे. आणि तो डेरिव्हेटिव्ह किती येईल a इंटू सांगा -1 रेज टू n-1 इंटू a⁻n-1 इंटू n-1 फॅक्टोरियल अपॉन ax प्लस b रेज टू, आता फॉर्म्युलामध्ये काय होतं n+1, परंतु आपण डेरिव्हेटिव्ह घेतो n-1 म्हणून n-1